मित्रांनो आता आपण आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रोजेक्टवर आणि इथं जे आहे मित्रांनो हा भविष्यातला मार्ग आहे बेंगळुरू टू दिल्ली व्हाया यवतमाळ नागपूर भोपाळ। मित्रांनो भविष्यामध्ये हा रेल्वे मार्ग असा राहणार आहे। हा फक्त आपल्या काही जिल्ह्यापुरता मर्यादित नसून जे पूर्ण मराठवाड्यातले जे प्रवासी आहेत ते जे आपल्या दिल्लीला जातात म्हणजे उत्तर भारतामध्ये जातात मित्रांनो, तर उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग मध्य महाराष्ट्रासाठी हा राहणार आहे। काही इच्छासाठी मत राहणार मित्रांनो की आपल्याला जर तिकडून जर जायचं असलं नांदेडवरून तर दिल्लीला तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मनमाड भुसावळ आणि खांडवा तसं होऊन जावं लागते। परंतु हा जर रेल्वे मार्ग झाला मित्रांनो तर सरळ तुम्ही यवतमाळहून नागपूर आणि नागपूरहून भोपाळ सरळ दिल्ली जाऊ शकता मित्रांनो। या रेल्वे मार्गामध्ये तो प्रवासीचा जो आता वेळ आहे नागपूर नांदेड ते दिल्लीचा तो जवळपास आता 24 घंटे लागतात मित्रांनो। परंतु हा जर रेल्वे ट्रॅक जर झाला तर 24 घंट्याचा अंतर मित्रांनो 12 ते 14 तासावर येणार आहे। आणि त्याच्यात जर वंदे मातरम जर ट्रेन जर सुरू झाली मित्रांनो तर तो कालावधी आणखी सुद्धा कमी होणार आहे। आता जवळपास मित्रांनो हे रेल्वेचं विद्युतीकरणाचं जे काम आहे ते जवळपास आणि जे नवीन रेल्वे मार्ग होणार त्याच्यात कोणताही डिझेलचा वापर राहणार नाही। आता हे जे गाड्या या रेल्वे इलेक्ट्रिक झाल्यामुळे कैसा फायदा झाला की जी ताशीची स्पीड होती रेल्वेची की 50-60 किलोमीटर पर आवर्स तर ती मित्रांनो आता 100च्या वर गेलेली आहे इलेक्ट्रिक इंजिन असल्यामुळे, जास्त पॉवरफुल इंजिन असल्यामुळे। तर हा फायदा इलेक्ट्रिकमुळे झालेला आहे। दुसरी मित्रांनो जे डिझेलची जी बचत होती तर ती खूप झाली, कारण मित्रांनो डिझेलसाठी आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागते। परंतु ही रेल्वे इलेक्ट्रिकवर असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवास जो आहे मित्रांनो आपल्या भारताचा तर हा रेल्वेने होतो। आणि भारतातली जी रेल्वे आहे ती जगामध्ये सगळ्यात जास्त मोठं रेल्वेचं जाळं जे आहे ते आपल्या भारतीय रेल्वेचं आहे। आणि असा जो 284 किलोमीटरचा जो रेल्वे प्रोजेक्ट आहे तर हे असे जर प्रोजेक्ट आणखी नवीन होत आहे। जम्मू कटरा जो रेल्वे मार्ग अस्तित्वात नव्हता ज्याच्यावर जो टनल आहे मित्रांनो 116 किलोमीटरचा आहे की तो भारतातील सर्वात लांब टनल आहे आपल्या या ब्रिज नाही टनल। आणि याच्यानंतर मित्रांनो आपला रेल्वे मार्ग जो आहे आपला वर्धा यवतमाळ नांदेड तर याच्यातील सर्वात मोठा जो टनल आहे मित्रांनो 3 किलोमीटरचा जो की आम्ही तुम्हाला शूटिंग दाखवलेली आहे तो आहे मित्रांनो पुसद आणि उमरखेडच्या मध्ये शिळोणा या गावाजवळ। तर मित्रांनो असं हे रेल्वे विभागाचं जे काम आहे हे नेटवर्क पूर्ण भारतभर फैललेलं आहे। आणि मित्रांनो 68,000 किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक भारतामध्ये आता आहे। आणि हे नवीन रेल्वे मार्ग असल्यामुळं लवकरच आपण 1 लाख किलोमीटरच्या रेल्वे मार्ग आपल्या भारतात तयार होतील की जे जगातील सर्वात मोठा रेल्वे प्रोजेक्ट आपल्या भारताचा राहील। जर व्हिडिओ तुम्हाला आवडले नक्कीच तुम्ही आम्हाला फॉलो करा।